नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉमसाठी ऑनलाईन असाइनमेंट ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण प्रॅक्टिकल उदाहरण देऊन सांगणार आहे. विथ लॉग इन प्रोसेस याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यापासून लॉग इन करेपर्यंत आणि PDF डाउनलोड करेपर्यंत तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, सर्वांना माहिती असेल. तर आपल्याला जे आहे ऑनलाईन असाइनमेंट ज्या आहेत दिलेल्या त्या आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तर ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे? asm.ycmu.org. ठीक आहे. तर ही वेबसाईट आहे. याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. आणि ही ऑफिशियल वेबसाईट आहे YCMची. तर याच्यावर तुम्हाला ती अपडेट नाही मिळणार. याच्यावर फक्त तुम्हाला बाकीच्या माहिती वगैरे मिळतील जेवढ्या काय असतील त्या. जसं की ऑनलाईन ग्रुपवर अपलोड करण्यासंदर्भात वगैरे वगैरे. ठीक आहे. तर हे जाऊ द्या. हे बघा, हे आपलं ऑनलाईन असाइनमेंटचं अपडेट पोर्टल, राईट. इथे बघा तुम्हाला डेट दिलेली आहे. तुम्ही सर्वांना खाली यायचं आहे. नोटिफिकेशनमध्ये बघा तुम्हाला लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल फॉर सबमिशन ऑनलाईन असाइनमेंट यावर क्लिक करायचं आहे. इथे आले की बघा, G01 प्रोग्राम आहे BA साठी, G02 आहे बघा B.Com मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी देखील आहे. स्टेटस आहे बघा, सध्या स्टार्टेड झालेला आहे या ठिकाणी. 28 जानेवारीपासून तुम्ही ऑनलाईन असाइनमेंट अपलोडिंग करणं चालू केलेलं आहे आणि लास्ट डेट आहे बघा याच्यामध्ये 31 मार्च, बरोबर. म्हणजे तुम्ही 31 मार्चपर्यंत तुम्ही केव्हाही असाइनमेंट ऑनलाईन अपलोड करू शकता आणि हे फक्त फर्स्ट इयरसाठी असणार आहे, बरोबर. फर्स्ट इयर BA, फर्स्ट इयर B.Com म्हणजे थोडक्यात काय तर फक्त फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी. तर फक्त फ्रेशरसाठी ऑनलाईन असाइनमेंट असणार आहे. तर चला प्रोसेस सुरू करूया आपण या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे बघा या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं आहे, स्टुडंट लॉग इनवर तुम्हाला जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही आले की बघा तुम्हाला भरपूर लॉग इनचं ऑप्शन मिळेल. त्याच्याने स्टुडंट लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, आता ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, थोडक्यात OASIS ही जी वेबसाईट आहे ऑफिशियल, या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. इथे बघा तुम्हाला विचारतं येस नो हॅव यू ऑलरेडी रजिस्टर, म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं का, तर नाही केलं. केलं असेल तर येस करा, डायरेक्ट लॉग इन करा. पण तुम्ही तर रजिस्ट्रेशन केलं का, तर नाही केलं तर तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही नोवरती क्लिक केलं, तुम्हाला बघा आता इथे तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. तर तुमचा जो काही PRN नंबर असेल फ्रेशरचा, तर फ्रेशरचा PRN म्हणजे कुठला आला बघा, तर तुम्ही 2024 पासून शिकताय, बरोबर. म्हणजे 2024 पासून शिकताय म्हणजे याचा अर्थ काय, तर तुमच्याकडे 2024चा PRN नंबर यायला पाहिजे. तर तुमच्याकडे जो PRN नंबर असणार आहे तो 2024 पासून सुरू होणारा असणार आहे, बरोबर. तर तुम्हाला तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर इथं बघा तुम्हाला मी टाकून देतो 2024. ओके. नंतर आपल्याला काय आहे बघा 0 17,000. ओके. नंतर समोर काय असणार आहे 77. तुमच्याकडे जो काही PRN नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. तर बघा मी इथं एका विद्यार्थ्याचा PRN नंबर टाकलेला आहे. अशा प्रकारे खाली बघा तुम्हाला आता व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. तर मी इथं व्हेरीफायवरती क्लिक करतो. बघा जसंही व्हेरीफाय केलं, बघा तुम्हाला इथं खाली खाली काय विचारतंय, वेदर हॅव यू क्रिएटेड युअर ABC ID और अपार ID. तर तुम्हाला ABC ID बनवणं बंधनकारक आहे. ABC ID कसा बनवायचा त्या संदर्भात मी ऑलरेडी बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे. तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ABC ID, किंवा तुम्ही डायरेक्ट जे आहे आपल्या यूट्यूबवरती सर्च करू शकता ABC ID YCMU. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे बघा हा व्हिडिओ बनवलेला आहे. ABC IDचं संपूर्ण प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेली आहे. ABC ID आणि DEB ID सुद्धा तुम्हाला याच्यात सांगितलेलं आहे. तर तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबवर सर्च करू शकता ABC ID. ठीक आहे. A to टॉप. ठीक आहे. तुम्ही असं जर का सर्च केलं की ABC IDचा व्हिडिओ जो आहे आपला तो 1 नंबर, तुम्हाला 1 नंबर 2 नंबरला तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईल. हा तुम्ही व्हिडिओ याच्यामध्ये बघू शकता की ABC ID कशा प्रकारचा असणार आहे तो. ठीक आहे. चला समोर जाऊया. तुमच्याकडे ABC ID आहे, येस करायचं. नसेल तर कृपया बनवून घ्या. तुम्हाला बघा या ठिकाणी तुमचा ABC ID टाकायचा आहे. ठीक आहे. तर बघा इथं इथं काही वेगळी ABC ID टाकायची आवश्यकता नाही. तुमच्याकडे जो ABC ID आहे तुम्ही जो बनवलेला आहे तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. तुम्ही पटकन या ठिकाणी ABC ID टाकून घेतो. नंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला तुमचा बघा रजिस्टर नंबर जो काय असेल लास्टला 9978 आणि तुमचा मेल ID जो असेल, एक तर मेल ID किंवा तुमचा मोबाईल नंबर, यावर तुम्हाला एक OTP पाठवायचा आहे. ठीक आहे. तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला की तुम्हाला सेंड OTPवर क्लिक करायचं. तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तुम्ही सेम मेलवरून घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरून घेऊ शकता. ठीक आहे. आणि नंतर तुमची बघा तुम्हाला डेट ऑफ बर्थ देखील याच्यामध्ये लागणार आहे. तर तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते तुमचा ॲज अ पासवर्ड वगैरे असणार आहे. तर बघा या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकतो आणि OTP घेतो. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड OTPवर क्लिक करायचं. खाली तुमचा OTP येईल. OTP टाकायचा आणि सबमिटवर क्लिक करायचं. जर तुम्ही सबमिट केलं बघा तुम्हाला वरती ऑप्शन येते रजिस्टर सक्सेसफुली युअर डेट ऑफ बर्थ इज युअर पासवर्ड. ठीक आहे. DDMMYY मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे टाकायचा. तुमचा करंट पासवर्ड कुठला असणार आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असणार आहे ती तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची या ठिकाणी टाकायची. तर फॉर एक्झाम्पल तुमची डेट ऑफ बर्थ समजा 25/05/2000. तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी जे आहे तुम्हाला नॉर्मली जे आहे जसं की 25 टाईप करायचं, नंतर 05 टाईप करायचं, नंतर 2000 टाईप करायचं. जसं की समजा आता मी या ठिकाणी टाकतो, याच ठिकाणी समजा 25 टाकलं, नंतर टाकलं समजा 25, नंतर 05 टाकला, नंतर 2000 टाकलं. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. आणि खाली जे आहे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे नवीन. तर तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही पासवर्ड या ठिकाणी टाकू शकता. जसं बघा या ठिकाणी मी पासवर्ड टाकतो अशा प्रकारचा.
ठीक आहे. परत खाली कन्फर्म करायचा आहे तुम्हाला. ओके, टाकला. आता बघा तुम्हाला खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. पासवर्ड कशाप्रकारे टाकायचं तुम्ही बघा, खाली तुम्हाला नोट दिलेली आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायची आहे या ठिकाणी करंट पासवर्डवरती. तर डेट ऑफ बर्थ बघा या ठिकाणी अशी असणार आहे, 12 मार्च 1980 जर असेल तर तुम्हाला अशा प्रकारे टाईप करायचा. फॉर्मॅट ॲज करंट पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला जे आहे तुमचा आय डी पासवर्ड वगैरे क्रिएट करायचा. तुम्ही तुमच्या मनाने कुठलाही पासवर्ड टाकू शकता, पण तुम्हाला हा पासवर्ड चेंज करायचा आहे. ठीक आहे. नंतर खाली सबमिटवर क्लिक करायचं. बघा सबमिट केलं, पासवर्ड चेंज सक्सेसफुली या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आलेला आहे. आता मी इथं पासवर्ड आय डी पासवर्ड जो आहे तो सेव्ह करून ठेवतो, जेणेकरून मला इथं लॉग इन करता येईल. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी आपण लॉग इनवर आलेलो आहे. ठीक आहे. तुम्ही सेम डायरेक्ट ऑटोमॅटिकली लॉग इनवरती येऊ शकता. नंतर बघा हे लॉग इनचं पेज तेच आहे बघा, ज्या ठिकाणी बघा तुम्हाला मी सांगतो इथं लॉग इनवरती ज्यावेळेस आपण गेलो होतो, नो करून आपण रजिस्ट्रेशन केलं. आता तुम्हाला येस करायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन नसेल आला तर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. तुम्ही जो आता आय डी पासवर्ड टाकलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. तर मी बघा या ठिकाणी आय डी पासवर्ड टाकला आणि साइन इनवर क्लिक करायचं. जसे तुम्ही साइन इनवर क्लिक केलं बघा, या प्रकारे बघा अशा प्रकारे तुमचं नाव तुमचं इथं येईल. तुमचा एबीसीआयडी तुम्हाला शो होईल. तुमचा पी आर ए नंबर शो होईल. नंतर तुमचं नाव, नंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आय डी, तुमचं लर्निंग सेंटर जे असेल तुमचं कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुमचा प्रोग्राम दिसेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जो काय असेल तो दिसेल तुम्हाला. जसं ते तुम्ही हा फक्त फर्स्ट इयरसाठी असल्यामुळे FY BA आणि FY BCOMसाठी दिसेल फक्त. बाकी MA MCOM वाल्यांना माहिती असेल त्या प्रकारे कसं करायचं ते. ठीक आहे. हे फक्त आपण BA BCOMच्या फर्स्ट इयरसाठी सांगत आहे. नंतर बघा तुमची माहिती बरोबर आहे का, असेल तर खाली कन्फर्म अँड प्रोसीड करा. जर काही चुकीचं असेल तुम्हाला या ठिकाणी याचा फोटो काढायचा आहे किंवा एक स्नॅपशॉट काढायचा आहे आणि तुमच्या स्टडी सेंटरला सांगायचं आहे. ठीक आहे. जर चुकीची माहिती असेल तर बघा आता कन्फर्म करून तुम्हाला कन्फर्म अँड प्रोसीड क्लिक करायचं. कन्फर्म अँड प्रोसीड केला आपण, काही सेकंद तुम्हाला वेट करायचं आहे कारण सर्व्हर थोडासा क्लाउड वगैरे असू शकतो. बघा परत तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारची माहिती होते, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही माहिती कन्फर्म केलेली आहे. ठीक आहे. तर बघा पहिलं तुमचं प्रोफाईल आलं, आपण कन्फर्म केलं. खाली बघा कॅन्डिडेट असाइनमेंटचा ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी थोडंसं खाली स्क्रोल करून दाखवतो. ओके. आता बघा तुम्हाला कॅन्डिडेट असाइनमेंटचा असं या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. इथे बघा डाउनलोड क्वेश्चन पेपरचा ऑप्शन आलेला आहे, बरोबर. तर तुम्हाला डाउनलोड क्वेश्चन पेपरवर क्लिक करायचं आहे. तुमचे जे काही प्रश्न वगैरे असतील एवढ्या विषयांचे बघा. आता बघा तुम्हाला इथे काही विषय डबल डबल दिसतील, पण अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. तर विषय बघा, पहिला विषय कुठला असणार यांना, कॉम 106 जो कंपल्सरी आहे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. कॉम 211 आहे तो पण कंपल्सरी आहे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम. ठीक आहे. आता बघा इथे GKN 10102 का आहे, बरोबर. तर GKN 101 विषय हा कंपल्सरी आहे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. पण इथं 02 का लिहिलं ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने. HN 101 इंग्लिश आहे, HN 101 हिंदी आहे, बरोबर. मराठी 102 आहे, OPN 101 आहे. बघा इथं मराठी 102च्या ऐवजी काहींना इथं इंग्लिश घेतला असेल ऑप्शनल, बरोबर. तर ते फक्त मराठी मीडियमसाठी असेल. ठीक आहे. सॉरी, इंग्लिश मीडियमसाठी असेल फक्त. मराठी मीडियमला जर तुम्ही असाल तर मला मराठी विषय मिळेल, OPN असेल तर OPN मिळेल. ठीक आहे. तर बघा मराठी मीडियमवाल्यांसाठी जे आहे कॉमर्सला मराठी आणि OPN दिसेल. बाकी तुमचं इंग्लिश मीडियम असेल तर तुम्हाला इथं या ठिकाणी OPNच्या ऐवजी तुम्हाला इथं तुम्हाला कॉम 107 दिसेल आणि मराठी 102 किंवा इंग्लिश 102 दिसेल. ठीक आहे. तुमचा जो काय असेल तुम्ही घेतलेला तो. ठीक आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा तुमचे टोटल 6 विषय असतील, 1 2 3 4 5 6 7. तर 7चं विषयाचं कारण काय आहे, कारण ते हिंदी HN 101 मध्ये इंग्लिश वेगळा आहे, HN 101 मध्ये तुमचा हिंदी वेगळा आहे. बघा इथं बेसिक इंग्लिश आहे, इथं बेसिक हिंदी आहे. तर अशा प्रकारे बघा तुम्हाला डाउनलोड बुकलेट करायचं आहे. तर बुकलेट डाउनलोड कशा प्रकारे करायचं तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवतो. ठीक आहे. समजा मी इथं कॉमर्स डाउनलोड करतो, तर डाउनलोडवर क्लिक करतो. जे बुकलेट असणार आहे मित्रांनो, बुकलेटमध्ये थोडक्यात काय तर तुमचे जे काही क्वेश्चन पेपर असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवतो. बघा मित्रांनो अशा प्रकारचं हे तुमचं माहिती या ठिकाणी असणार आहे. ओके. अशा प्रकारे तुम्हाला इथे शो होईल. हे तुमचं अशा प्रकारचं फ्रंट पेज असेल. नंतर तुम्हाला थोडंसं डाऊन यायचं आहे. तुम्ही खाली आले की बघा तुमचा वॉटरमार्क वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि अशा प्रकारची तुमची आन्सर शीट या ठिकाणी असणार आहे. तुमचं PRA नंबरवरती असेल, तुमचा कोडचा कोड असेल, तुमचं कॉलेजचा कोड असेल. ठीक आहे. यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि त्या ठिकाणी बघा तुमचा वॉटरमार्क तुम्हाला दिसेल या ठिकाणी. ठीक आहे. अशा प्रकारचा वॉटरमार्क असणार आहे. याचं तुम्हाला प्रिंट काढायची आहे. नॉर्मली एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 पेज लिहायचं आहे. त्यामुळे बघा कॉम 106 मध्ये तुम्हाला एवढे पेजेस दिसतील. तुमचे जेवढे काही क्वेश्चन असतील, समजा तुमचे 4 प्रश्न असतील तर तुम्हाला या पेजचे 8 प्रिंट आउट काढायचे आहेत. ठीक आहे. आणि जे फ्रंट पेज असेल, ठीक आहे, हे फ्रंट पेज जे आहे तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. ठीक आहे. याची तुम्हाला 1 पेज काढायचं आहे. तुमचे 4 प्रश्न असेल तर तुम्हाला 8 पेजेस तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बुकलेटवरती प्रिंट करून तुम्ही लिहू शकता. नंतर लिहिल्यानंतर बघा तुम्हाला संपूर्ण विषय तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला इथं तुम्हाला बघा सबमिटचं ऑप्शन येते. तुम्ही ज्यावेळेस लिहून स्कॅन करसाल त्यावेळेस तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे सबमिटवरती क्लिक करून. ठीक आहे. बाकीची जी काही प्रोसेस असेल ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. सध्या मी तुम्हाला फक्त या ठिकाणी लॉग इनची प्रोसेस सांगितलेली आहे, कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते सांगितलेलं आहे. डाउनलोड क्वेश्चन पेपर आहे बघा, तुम्ही डाउनलोड क्वेश्चन पेपर जरी केला तर तुम्हाला बघा सेम या ठिकाणी जे आहे अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या समोर PDF अशा प्रकारचे ओपन होईल. कॉम 106ला 4 प्रश्न आहेत. नंतर बघा कॉम 211ला 4 प्रश्न आहेत. बाकी तुम्हाला GKN 101ला 4 प्रश्न आहेत. नंतर बघा HNला इंग्लिशला 2 आहेत, हिंदीला 2 आहेत. नंतर समोर बघा तुम्हाला या ठिकाणी हे हिंदीसाठी असणार आहे. मराठीसाठी देखील तुम्हाला 4 प्रश्न असणार आहेत. OPNसाठी देखील 4 प्रश्न असणार आहेत.
तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्नपत्रिका आहे ते तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. प्रश्नपत्रिकेमध्ये बघा तुम्हाला जे काही प्रश्न दिसतील त्याचेच तुम्हाला उत्तर याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत. असं होणार नाही की प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न येतील, जवळपास सगळ्यांना सेमच येतील, तरी कन्फ्यूज होऊ नका. बाकी तुमचे सर्वांचे होम असाइनमेंटचे उत्तर वगैरे जे काय आहेत ते आपलं जे ॲप आहे सर्वांना माहिती असेल. हे सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोरवर उपलब्ध आहे, डाउनलोड करून घ्यावं. परीक्षित अभ्यास ए टू टॉक. ठीक आहे. बाकी आयफोनवाल्यांसाठी बघा आपण ios.a2talk.in यावर तुम्हाला यायचं आहे. ही बघा आयफोनवाल्यांसाठी वेबसाईट दिलेली आहे. तर आयफोनवाल्यांनी या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट लॉग इन रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता. ठीक आहे. सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. याची तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप इन्स्टॉल करू शकता अँड्रॉइड स्टोअरवरनं. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं जे ID पासवर्ड आहे तो तुम्ही या ठिकाणी रजिस्टर क्रिएट करून तुम्ही यावर जॉईन करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.